भारतीय जनता पार्टी नाशिक उत्तर जिल्ह्याची संघटनात्मक आढावा बैठक पक्षाचे वरिष्ठ नेते विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात निफाड येथे संपन्न झाली। बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान संघटन बळकटीकरण, बूथ सक्षमीकरण, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच पक्ष विस्तार यावर विशेष भर देण्यात आला। कार्यकर्त्यांना संबोधित करताना विजय चौधरी यांनी प्रत्येक मंडलामध्ये नियमित बैठका घेण्याच्या सूचना दिल्या। तसेच पक्षाच्या सरळ ॲपचा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभावीपणे वापर करावा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी त्यांनी स्पष्ट केले की पक्षाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या मंडलाध्यक्षांबाबत कठोर भूमिका घेतली जाईल। प्रत्येक पदाधिकाऱ्याला बूथची जबाबदारी देऊन संघटन अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असून भविष्यात बूथस्तरीय बैठकींना प्राधान्य दिले जाईल। उत्तर महाराष्ट्रात सूक्ष्म नियोजन करून पक्ष संघटना अधिक प्रभावी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला। बैठकीस जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे व बापूसाहेब पाटील, निफाड विधानसभा प्रमुख वैकुंठ पाटील, येवला विधानसभा प्रमुख अमृता पवार, नांदगाव विधानसभा प्रमुख गणेश धात्रक, चांदवड देवळा विधानसभा प्रमुख शांताराम भवर, पिंपळगाव नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडलाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी नाशिक उत्तर जिल्ह्यासाठी महिन्यातून किमान एक बैठक घेण्याची मागणी केली। बैठकीच्या शेवटी आगामी संघटनात्मक उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। बसवंत NH3 डिजिटल, निफाड। आज नाशिक उत्तर जिल्ह्याच्या संघटनात्मक पदाधिकारी कार्यकर्त्यांची अतिशय महत्त्वाची बैठक संपन्न झाली। खरं तर विश्वगुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा 12 वर्ष तपपूर्ती व जून महिन्यातील करणीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही बैठक होती। ही बैठक कामकाजी होती आणि अतिशय गुणात्मक संख्यात्मक दृष्ट्या ही बैठक संपन्न झाली। यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या 12 वर्ष अखंड ऐतिहासिक आणि क्रांतिकारी प्रधानमंत्री पदाला या ठिकाणी त्यांचे 12 वर्ष पूर्ण झालेत। या व्यतिरिक्त त्यांच्या या सरकारच्या उपलब्धी जनतेपर्यंत घेऊन जाणं, विविध संमेलनं असतील, व्यापारी संमेलन असतील, प्रभावशाली नागरिकांचं या ठिकाणी संमेलन असेल, महिला संमेलन असेल, युवा संमेलन असेल, किसान संमेलन असेल, या सगळ्या वेगवेगळ्या विविध कार्यक्रम उपक्रम, या व्यतिरिक्त वृक्षारोपण, अलीकडे माहिती आपल्याला सगळ्यांना की मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल झालेली आहे आणि रोज तापमान वाढत चाललेलं आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच सेवा कार्यामध्ये अग्रेसर राहिलेली आहे आणि म्हणून तो एक विषय आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही राज्यभर देशभर वृक्षारोपण करणार आहोत। या व्यतिरिक्त आणीबाणीचा काळा दिवस जो नव्या पिढीला या ठिकाणी माहिती नाही, ज्या पद्धतीनं काँग्रेस सरकारनं आपल्या देशावर आणीबाणी लादली आणि अनेक निर्दोष कार्यकर्त्यांना या ठिकाणी 2-2, 3-3, 4-4 वर्ष तुरुंगात दाबून ठेवलं, या देशावर अत्याचार केलेत, या देशाची संविधानिक ढाचा मोडून काढण्याचं पाप केलं, महामानव बाबासाहेब आंबेडकरांची घटना या ठिकाणी पायदळी तुडवली काँग्रेस पक्षानं, काँग्रेसच्या त्यावेळेच्या प्रधानमंत्र्यांनं आणि म्हणून तो दिवस काळा दिवस त्या संदर्भातली देखील माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक होती। आणि या व्यतिरिक्त आगामी आमची संघटनात्मक रचना असतील, बूथ स्तरावरचे कार्यक्रम असतील, मन की बात कार्यक्रम असेल, हे सगळे कार्यक्रम माननीय आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि आमच्या राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार 100% 100% बूथ स्तरावर न्यायचे आहेत, संघटना मजबूत करायची आहे आणि म्हणून कामकाजी बैठक, संघटनात्मक बैठक असं या बैठकीचं आज स्वरूप होतं। या बैठकीमध्ये मी कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला आणि मुक्त संवादाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या प्रश्न देखील जाणून घेतले। पुढच्या टप्प्यामध्ये लवकरच काही राज्य स्तरावर या आमच्या नाशिक उत्तर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना आम्ही जबाबदारी देणार आहोत। शासकीय समित्या असतील, विशेष कार्यकारी अधिकारी पद असेल, ते या ठिकाणी आम्हाला द्यायचं आहेत आणि जे रचना आमच्या काही मोर्चा आघाड्यांच्या अपूर्ण आहेत त्या पूर्ण करून प्रत्येक मोर्चा आणि प्रत्येक आघाड्याला या ठिकाणी आम्ही दिशा देणार आहोत, कार्यक्रम आणि उपक्रम देणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही जनाजनांपर्यंत, घरापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहोत। धन्यवाद।